तुझी ये संगती, तुझी ये संगती झाले आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला गुणातीत एका। तयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा। भजे व्रजेक मंडनं, समस्त पाप खंडन। आवाज येतात मॉनिटरला। भजे व्रजेक मंडनं, समस्त पाप खंडनं। स्वभक्त चित्तरंजनं, सदैव नंद नंदनं। सुपीच्छ गोच्छमास्तकं, सुनादवेणुहास्तकं। भजे व्रजेक मंडनं, भजे व्रजेक मंडनं, भजे व्रजेक मंडनं। समस्त पाप खंडनं, समस्त पाप खंडनं। राधा साध्यं साधनं यस्य राधा, मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा। सर्वं राधा जीवनं यस्य राधा, राधा राधा वाचक्यं तस्य शेषं। वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने को, डाल डाल और पात पे श्री राधे राधे हो। विडाला विठाला विठाला विठाला, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। त्याची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। तुझी ये संगती, तुझी ये संगती झाले आमोचे निश्चिंती,
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत चिंतन सेवेकरिता उपस्थित केलेला जो अभंग आहे, सज्जनांनो, महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्री संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा आणि अतिशय महत्त्वाचा देवाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद चर्चा. तुकोबारायला देव बोलतात, देव तुकोबारायला बोलतात. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी मला संगत मिळाली, त्याचा परिणाम काय झाला तर माझ्या जीवनामध्ये मला निश्चिंतता मिळाली. कशाचा परिणाम तर तुझ्या संगतीचा परिणाम आहे. मी तुझ्या संगतीत आलो, तुझी संगती झाले आमोची. माझी एकट्याचीच नाही, म्हणजे आमच्या सगळ्यांची काय झाली तर निश्चिंतता झाली. का तर तुझी संगत मिळाली. हा त्याचा काय आहे म्हणजे इफेक्ट आहे, हा त्याचा परिणाम आहे. म्हणे तुझी संगत मिळाल्यामुळं आम्ही निश्चिंत झालो. एक सांगू का महाराज, आजचा माणूस सगळं व्हायला तयार आहे निश्चिंत सोडून. कीर्तन नीट ऐका बरं का, कीर्तन लक्ष देऊन ऐका, तेव्हा कीर्तन कळेल. नाही तर नंतर म्हणू नका डोक्यावून गेलं, मी नंतर ऐकून घेणार नाही. तुम्ही कीर्तनात मला मन द्या, मी तुम्हाला कीर्तन देणार. पण तुम्ही जर मन दिलं नाही तर मी कीर्तन देण्यात असमर्थ आहे. मला कीर्तन देता येणार नाही. कीर्तन तेव्हाच देईल जेव्हा तुमचं कीर्तनात मन असेल. बरीच लोक शरीरानं कुठं असतात मंडपात. शरीर कुठं मंडपात, आणि मन मन जिथं वाटन तिथं. असं करू नका. आवाज पाहिजे आता आवाज छान एकदम असंच राहू द्या आवाज. बघा काय, मी तुम्हाला छानपैकी कीर्तन देणार आहे, तुम्ही फक्त मला मन द्या, कीर्तनात मन द्या, लक्ष देऊन कीर्तन ऐका. बघा भाव असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात तुझी संगत मिळाली, त्याचा परिणाम मी निश्चिंत झालो. एक सांगू का, आजचा माणूस सगळं व्हायला तयार आहे. नीट लक्ष द्या. आजचा माणूस पैशावाला व्हायला तयार आहे, आजचा माणूस घरावाला व्हायला तयार आहे, आजचा माणूस गाडीवाला व्हायला तयार आहे, आजचा माणूस शेतीवाला व्हायला तयार आहे, आजचा माणूस उद्योगपती व्हायला तयार आहे. पण आजचा माणूस निश्चिंत व्हायला तयार नाही आहे. काय होतंय का कोणी निश्चिंत? आपण विचाराव ना, अहो जरा चला ना कीर्तनाला. एवढा मोठा सप्ताह केलाय वाल्याकरांनी, बघा ना केवढं छान नियोजन आहे. नजर लागेल असं हे आयोजन आहे. अतिशय समस्त ग्रामस्थ मंडळीने काय छान आयोजन केलं. चला ना कीर्तनाला. म्हणे वेळच नाही. काय म्हणतो ते आपण म्हणू, तुम्हाला वेळ निघतो तरी कधी? अरे अख्खं गावाचं वेळ त्या सप्त्याला लागलंय. लहानातलं लहान, मोठ्यातलं मोठं, म्हाताऱ्यातलं म्हातारं माणूस घरी राहायला तयार नाही. काल एक काठी टेकत आजी आली माझ्याकडं, जी सवय होतं 80-85 वर्षाचं. तिला उभा राहता आहे ना, म्हणलं आई तुम्ही कशाला स्टेजकडे यायचं, घरूनच ऐकायचे ना. म्हणे बाबा मला राहावा ना. काय मग एवढे सगळेजण इकडं कीर्तनाला आलेत, कथेला आले. अरे चला ना. म्हणे वेळ नाहीये. मग तुम्हाला वेळ भेटल कधी, तुम्ही निश्चिंत व्हाल कधी? म्हणे हो ना, एकदाच. कधी? त्याचं चिंतन आपण करू भावार्थात. माझा भाव एवढा आहे सांगण्याचा की तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी संगत मला मिळाली, परिणाम काय झाला, मी निश्चिंत झालो. एवढ्यावर थांबले नाही तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात देवा तुझी संगत मला मिळाली, परिणाम काय झाला, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मी माझ्या जीवनामध्ये जे कधी पाहिलं नाही, काय मी माझ्या जीवनामध्ये जे कधीच पाहिलं नाही ते मला पाहायला मिळालं. जे मी कधीच खाल्लं नाही ते मला खायला मिळालं. कशामुळे तर तुझ्या संगतीत आल्यामुळे. जशी संगत तशी काय होत असते माणसाला, पंगत मिळत असते. म्हणून हे देवा ऐक ना, तुझ्या संगतीचा परिणाम असा झाला का आम्हाला जे नाही पाहिजे ते पाहायला मिळालं, जे नाही खायचं ते खायला मिळालं. एवढ्यावर थांबत नाही तुकोबारा. तुकोऱ्या म्हणतात देवा अरे आता आमच्या घरी काय म्हणे, घरी तर काहीच नाहीये. घरी ताकाचे सरोवर, घरी ताक आहे म्हणे. आता ताक ही उपमा दिलेली अभंगात 3ऱ्या चरणामध्ये. ताक कशाला म्हटलेलं ऐका. ताक हे आसार तत्व आहे. काय आहे नीट लक्ष द्या, आसार आहे. बघा आपण जेव्हा मंथन करतो ना,
मंथन करत असताना सुरुवातीला जांभळीने कोण देऊ माय आणखी सुरू नाही झालं कीर्तन. जांभळी देऊ नको मला राग येतो बरं जांभळी दिल्यावर. अशी दलिंदरासारखी जांभळीने दिली पाहिजे. एवढे लोक आहेत का फ्रेश आहेत टवटवीत आहे. घालायचं का कीर्तन मातीत नाही ना. मग फ्रेश आहे का फ्रेश. पुढे सरका थोडं. मागच्या महिला उन्हात बसायला लागल्यात. सरका पुढे. ही जागा कशाला सोडली या ना. पुढे या पुढे या काय अडचण नाही. या पुढे 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 या. विडाला विडाला या पुढे पुढे. मागच्या महिला उन्हात. पुढे 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 पुढे. सरका पुढे पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. आशा आशा उठून उभ्या पुढे या. अशा जाग्यावर खरकू नका. अशा उठून पुढे या ना जरा. मध्ये कोण टक्कल तसं ठेवलं. मागचा बचत गट आहे की काय. मागचा कोणता गट आहे. पुढे सारखा पुढे पुढे. कारण मागच्या महिला उन्हात बसल्यात ना. आणखी पूर्ण कीर्तन व्हायचं. आता शिक सुरू झालंय कीर्तन. पण मागच्याची थोडी काळजी घ्या ना. मंडप आपल्याला थोडा अपूर्ण पडतोय. हो ना. माणसं पुढे या इकडे झालं तर आहे ना. महिलांना बोलता येत नाही परत. त्या मागच्या उन्हात बसतील. ऊन खूप आहे ना सध्या. पुढे पुढे या. पुढे पुढे या बाबा. या पुढे म्हणजे महिला बसतील तिथे आहे ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा माझा भाव असा आहे सांगण्याचा की ताक हे तत्व काय आहे. नीट लक्ष द्या. आता फ्रेश कीर्तन आहे का. ताक काय आहे. असार तत्व आहे. जेव्हा आपण दुधाचं मंथन करतो ना. मंथनातून जे आसार तत्व बाहेर पडतं त्याचं नाव काय आहे. ताक आहे. ताक हे तत्व कसं आहे. असार आहे. तसं हा संसार कसा आहे म्हणे असार आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. ठीक आहे. मग देवा हो देवा ऐका ना. आमच्या जीवनामध्ये घरी काय आहे म्हणे ताक आहे. ताकाचं सरोवर आहे. घरी गेलं की ताकच ताक आहे म्हणे. पण इथं आलं की नवनीतच नवनीत आहे. काय उपमा दिली. नवनीत नाम परमात्मा जो भगवान आहे. मंथोनी नवनीता तैशे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात नवनीत नाम भगवान आहे. मग तुकोऱ्या म्हणतात देवा तुझ्या संगतीत आल्याचा केवढा फायदा आहे. घरी गेलं तर आसार नावाचा संसार आमच्या मागे लागतो. आम्ही घरी जाणार नाही. तुझ्याकडं आलं तर नवनीत नाम परमात्मा मला पहिला सापडतो. म्हणजे तू पहिला सापडतो. हे सगळं घडतंय गाड्या कुठे तुझ्या संगतीत आल्यामुळं. म्हणून हे देवा ऐक ना. तू आम्हाला काढून जरी दिलं काय काय म्हणतात तुकोबरा. हे देवा तू आम्हाला काढून जरी दिलं तरी सुद्धा आम्ही आता इथून माघार घेणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आता तू आम्हाला काढून जरी देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही इथेच राहू म्हणे. इथून जाणारच नाही. असा अभंगाचा काय आहे आशय आहे. विडाला महाराज अभंगावर बोलण्यापूर्वी कीर्तन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आता परिहार मला वाटतं काही वेगळा देणं काही अगत्याचं नाही आहे सध्या. कारण 7 दिवसापासून आपण परिहार देतोच आहे ना. पण तरीसुद्धा वक्त्याचं कर्तव्य असतं. ती कथा होती हे कीर्तन आहे. स्टेज वेगळं आहे. त्यामुळं थोडा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबादप्रमाणे आपली चालत असलेली ही अतिशय सुंदर ही परंपरा रामनवमी ते हनुमान जयंती हा उत्सव गेल्या 35 वर्षापासून का 34 सॉरी 64 वर्ष झाली. 64 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये सज्जनाने काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाकरता आपण इथं उपस्थित आहोत. अतिशय सुंदर नियोजन महाराज. अतिशय सुंदर. थोडा आवाज दादा थोडा.
मग होता तसंच ठेवा छीन. हां बघा अतिशय सुंदर नियोजन आहे महाराज. काय गोड असं दैदिप्यमान असं हे नियोजन आहे, अतिशय छान आहे. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळ, शिव मावळा ग्रुप, आपण सगळेजण हातगड्या, अतिशय सुंदर हे नियोजन आहे. भव्य दिव्य अशा नियोजनामध्ये आजचा हा काला आहे. आणि या काल्याच्या कीर्तनाकरिता मी तुमच्यासमोर सुंदर अभंग त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अतिशय सुंदर. आता पहिली चाल झाली आमचे संगीत विशारद संगीत अलंकार, आमचे सोपान महाराज नवपुते आणि अर्जुन महाराज पैठणकर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. अतिशय सुंदर महाराजांनी अशी चाल गायली, अतिशय सुंदर. त्यामध्ये राग रागिणे आलाप अतिशय सुंदर आपल्याला मंत्रमुग्ध केलं महाराजांनी. त्याचबरोबर अतिशय सुंदर या ठिकाणी 2 मृदंगाचार्य आहेत. इकडनं आमचे संगीत विशारद मृदंगाचार्य अलंकार मृदंग अलंकार असलेले आमचे संभाजीदादा भानुशे महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजा. अतिशय सुंदर पखवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या कीर्तनाला ते रंग भरवत आहेत. महाराजांना वंदन आहे. इकडे दुसरीकडे आमचे मते महाराज आहे, महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजा. अतिशय सुंदर असं आयोजन आहे महाराज. सुंदर या ठिकाणी मी इकडून तिकडे जाऊ नये, कुठं हलू नये म्हणून माझ्या दोन्ही साईडला 2 चोपदार आहे. मी न सांगता टाळ्या वाजल्या यांनी. गावकरी आहे का तुमचे? त्यामुळंच ना. इकडं आमच्या गावातले आगलावे महाराज आहेत. महाराजांचं काय नाव? प्रभाकर महाराज आहे. इकडे बैराम महाराज ढाकणे बाबा, आपल्यालाही वंदन आहे. इकडं योगेश महाराज आहे. इकडे गावकरी सगळे, वा वा. इकडे सगळे गावकरी, विनेकरी सगळेजण आहे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे. विघ्नहर्ता साऊंड सर्व्हिस वाला, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. अतिशय सुंदर वातावरण आहे महाराज. सगळ्यांचं नाव उल्लेख झाला असं त्याकडे जाहीर करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. अभंगाचा भाव असा आहे, आपल्याला अगोदर अभंगाचा भाव पाहायचा, नंतर काला त्या ठिकाणी घटवायचा. काला कशाला म्हणतात, आपल्याला काला करायचा. तत्पूर्वी अगोदर अभंगाचा भाव आपण पाहू. अभंग याकरता घेतला महाराज कारण आज काला आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये अभंगाचा भाव आणि त्यानंतर भगवंताच्या काही बाल्यलीला, भगवंताने ज्या काही लीला केल्यात त्या लीला कराव्यात, त्याचा उच्चार करावा असं वर्णन केलेलं आहे. म्हणून अगोदर अभंगाचा भाव आपण पाहू. बघा अभंगाचा भाव एवढा छान आहे महाराज, एवढा छान असा भाव आहे अभंगाचा की श्री तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही देवाची संगत केली. महाराज विषय असा आहे की संगत करावी का? नीट ऐका बरं. आता संगत करावी का? जर करावी तर संगत नेमकी कोणाची करावी? पहिला प्रश्न आहे. तर शास्त्र सांगतंय दुष्टांची संगत करू नये. उपनिषद सांगतं दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुष्टांचा संग सर्वथा त्याज्य असतो, त्याला सर्वथा लांब करावं, त्याच्या जवळ जाऊ नाही. कारण विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू पाहिला का तुम्ही? विंचू विंचू ओ वाला विंचू माहिती आहे ना? विंचवाच्या फक्त नांगीतच काय असतं? विष. नीट लक्ष द्या बरं का. विंचवाच्या कशात त्या विंचवाच्या कशात विष असतं? नांगीमध्ये. विंचू लहान असो की मोठा असो त्याचा ठणका तेवढाच राहतो. म्हणजे विंचवाच्या कशात विष आहे? नांगीमध्ये विष आहे. पण दुर्जन कसा आहे? म्हणजे दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे. काय उपमा दिली संतांनी, तैसा दुर्जन सर्वांगी. सर्वांगाने विषारी असतो कोण? दुर्जन. तो कोणत्याच अँगलनं चांगला नसतो. हातानं चांगलं काम करणार नाही, पायानं चांगल्या ठिकाणी जाणार नाही, डोळ्यानं चांगलं पाहणार नाही, कानानं चांगलं ऐकणार नाही. त्याचं नाव तुम्हाला वाटतं का दुर्जनाविषयी बोलतो? ओ वाला कळतं का नाही? 5G आहे का इथं? आउट ऑफ आहे का? टावर किती आहे? 5G आहे ना? ओ शिवमावळा ग्रुप. मग असं आउट ऑफ कोण दिसू राहिलं मला? विठाला विठाला माझा भाव काय महाराज की दुर्जन सर्वांगाने काय आहे? विषारी. त्याची संगत करायची नाही.
उदाहरण सांगू का? कोळसा बघा, कोळसा पाहिला ना आपण, कोळसा. आता कोळसा पाहिला, आता काही चुली राहिल्या नाही. काय चुली गेल्या, आता चुली गेल्या चुलीत. चुली कुठं गेल्या म्हणे? चुलीत. आता चुली राहिल्या नाहीये. लाकड घातलं तर काय निघतो? कोळसा. तो कोळसा जर आपण आपल्या हातावर घेतला, कोळसा जर हातावर घेतला, तुम्ही त्या कोळशाला कसंही घ्या, तुमचे हात काळे केल्याशिवाय तो सोडत नाही. काय? तुम्ही कोळशाला कसंही घ्या, अल्लात घ्या, हाताला चोळा किंवा थोडासा स्पर्श करा, पण त्या कोळशाचा आणि तुमचा थोडा जरी स्पर्श झाला तर तो कोळसा त्याचा स्वभाव सोडत नाही. काय? तुमचे हात काळे करणं. खळाची संगती उपयोगाची नाही. वा वा, आपणा पाय जय हो, वा वा, अर्जुन वा. आपणा पाय त्याचे संगे. काळाची संगती उपयोगाची नाही. आपणा आपल्या संगे, आपल्या वा, नाथबाबांचं प्रमाण आहे. खळाची संगती उपयोगासी नाही, आपण अपाय त्याचे संगे. त्याच्यापासून आपण काय करावं? लांब राहावं, लांब. म्हणून दुष्टाची संगत कधी करायची नाही. का नाही करायची? म्हणजे दुष्ट काय करतो? आपल्याला दुष्ट बनवतो. उदाहरण सांगू का? बिना पिणारानं पिणाराची कधी संगत करायची नाही. का? ऐका, एखादा पिणारा, त्याच्या संगतीत एखादा नाही पिणारा राहत असेल ना, लोक म्हणतात नाही हो, घोट नाही घेत तो, अजिबात नाही. तो म्हणतो तुला काय माहिती रात्रंदिवस कोणाच्या संगतीत आहे? तुमची थले नाही बरं, मी आमच्या जालन्याचं सांगतोय, गैरसमज करू नका. आमच्या तिकडे सांगतोय मी. 1 तासभर कीर्तन करायचं ना अजून मला. आमच्या तिकडे सांगतोय. काय म्हणतो तो? नाही हो, अहो घोट घेत नाही, माणूसले सोजीवळ आहे, अजिबात नाही. नाही अजिबात नाही म्हणे. अहो नाही हो, रात्री टाकीत असन. काय म्हणतो तो? अरे दिवसाने मग रात्री हानीत असन तो, कारण रात्रंदिवस संगत कोणाची आहे? म्हणून जशी संगत तशी आपली कॅटेगरी, आपले लोक आपले काय करत असतात? आपल्याला ओळखत असतात. म्हणून भाव एवढाच आहे की दुर्जनाची संगत करायची नाही. चला, कळालं पहिला मुद्दा, दुर्जनाची संगत करायची नाही महाराज. मग कोणाची करायची? एक तर साधूची करायची. काय होतं साधूची संगत केल्यानं? साधू काय करतात? त्याला देव बनवतात किंवा देवाची भेट घालवतात. कोण? साधू. ध्रुवजी की बन गई, प्रहलाद जी की बन गए, हो सके तो बड़ो भाग रे, तेरी अच्छे बनेगी संतन के संग लाग रे, जय हो। तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हरि बोल। तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत ताली, जगेगी. ताली, तेरी किस्मत सजेगी. ताली, ताली। अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. होय तेरा बड़ो भाग रे, तेरी अच्छी हरि बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. टाळी वाजा एकदा. संतन के संग लाग रे, तेरी अच्छे बनेगी. अच्छे बनेगी तेरी बिगड़े बनेगी, हो सके तो बड़ो भाग रे, तेरी अच्छे बनेगी. कुणा कुणाची बनली महाराज? उदाहरण दिलंय, ध्रुवजी की बना गई, प्रहलाद जी के बना गए. ध्रुव, ध्रुव माहिती ना? 5 वर्षाचा ध्रुव त्यानं कुणाला प्राप्त केलं? भगवंताला. का?
तर नारदाची संगत त्याला लागली, परिणाम संतांची संगत लागली, परिणाम 5 वर्षाचा ध्रुव त्यानं भगवंताला प्राप्त केलं. परिणाम काय? संगत चांगल्याची केली. विडाला विडाला. म्हणून संगत करत असताना संतांची करायची महाराज. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती नाम भगवान तो काय होतो? आकळल्या जातो. कशामुळे? संतांची संगत केल्यामुळे. ठीक आहे महाराज, कळालं. दुष्टांची संगत करायची नाही. त्यानंतर संगत करायची तर संताची करायची म्हणता. काय होतं संताची संगत केल्यानं? संत काय आमची एखादी फाईल पास करतात का? हो साहेब, घरकुलाची साधले धुमाकूळ चालू आहे, कोणी उठत कागद करत देणार घेणार म्हणतं 2,000 फोनपे. आता फोनपेला व्यवस्था भारी झाली. आता पैसे कशाला लागत ते सांगायची गरजच नाही. ते तिथं जातं मग अर्जंट फोन करतो, हा फोनपे करा 5,000. कशाला? हा त्याला नंतर सांगतो, पहिले करून टाका. फोनपे व्यवस्था लय छान झाली आता. मग काय होतं काय संतांच्या संगतीमध्ये? एखादं घरकुल येतं का? एखादी फाईल पास होते का? होतंय काय? तर महाराज संतांच्या संगतीत ते होतंय जे कशानंच होत नाही. म्हणजे तो भगवंत डायरेक्ट संत आपल्याला भेटवतात का? संतात तेवढी ताकद आहे. हा फायदा आहे संतांच्या संगतीमध्ये. कळालं महाराज? संत काय करतात? भगवंताला आम्हाला भेटवतात. कळालं. पण हो तुकोबाराय, तुम्ही सांगा ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाची संगत केली? तेच महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझी ये संगती, तुझी ये संगती, जय हो. तुझी ये संगती, हरी बोल. महाराज म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये तुझी संगत आम्हाला मिळाली. काय मिळालं? त्याचं फलश्रुती तुकोबाराय सांगतात, झाले आमोची निश्चिंती. आम्ही काय झालो? तर म्हणे निश्चिंत झालो. महाराज आजचा माणूस, मी तुम्हाला सांगितलं अगोदर, सगळं व्हायला तयार आहे पण निश्चिंत व्हायला तयार अजिबात नाही. आणि ही प्रमाण अनेक ठिकाणी येते महाराज, अनेक ठिकाणी येतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. संत काय झाले? निश्चिंत झाले. आपण निश्चिंत होत नाही महाराज, होतच नाही. तो लय अवघड आहे. एकदा का आपल्याला साहेब अक्षदा टाकल्या लोकांनी, एकदा का सावध केलं सगळ्यांच्या साक्षीनं, ते विश्राम होतच नाही, होतच नाही. ते माणूस निश्चिंत व्हायला तयार नाही महाराज, अजिबात नाही. लोक उघड म्हणतात तो नाही ना म्हणे, हो ना मी महाराज, पण एकदाच तिथं गेल्यावर कुठं म्हणे मसन वाट्यात. तुमच्या गावात आहे का? होय नाही, पण तुमच्या गावात कुठे आहे नेमकी? नदीकडे एक चोपदार, नदीकडे केवढी काय बरी का? बरी म्हणजे अशी गट्टू वगैरे, अशी पॉश, असं श्लाप वगैरे, असं मस्त सलाप आहे. केवढी काय? मोठी आहे चांगली. अशी एवढे बसते काही? अशी एवढे नाही बस ना, मग असे एवढे बसणार नाही. चालायचं का मग? नाही जाणार नाही तुम्ही? तुम्ही जाणार नाही? अरे तुम्ही जावा किंवा न जा, तुम्हाला नेणार
किती जण? खांदेकरी, त्यातले दोघं जावई असणार. ते बी रक्तातले बा म्हणे, लांबचे नको, जवळच्याला रागीन. दोन भावकीचे पहा, भावकीचे. हे राम हे राम हे राम हे राम. टाळी टाळी. हे राम हे राम हे राम हे राम. टाळी टाळी. तोही बिगाडे तोही संवारे, तोही बिगाडे तोही संवारे, तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम. हे राम हे राम. टाळी हे टाळी. राम हे राम. हे 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 राम हे राम. राम नाम नाही. अहो ते सत्य आहे. तो अंतरयामी, क्या? तो अंतरयामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम. मी कशा करता बोलतो हे सगळं? की माणूस काय होत नाहीये, निश्चिंत होत नाहीये. लोक डायरेक्ट म्हणतात तो तिथं गेल्यावर हो. काय हिंमत आहे लोकांची, हिमतीला दाद द्यावा लागेल. काय डेरिंग आहे त्यांची. अरे संत म्हणतात राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. हे संतांनी अगोदर सांगितलंय. अगोदर काय करा? नामस्मरण करा. पण आपलं सगळं अगोदर करतो आणि भेटलाच वेळ तर नामस्मरण करतो, नाही तर चालला पुढं. माझा भाव काय सांगण्याचा तुम्हाला याच्या मागचा, की तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी संगत मला मिळाली, परिणाम काय झाला? तर मी काय झालो? निश्चिंत झालो. नि हा उपसर्ग आहे. व्याकरणामध्ये 21 उपसर्ग आहे. पाणिनी मुनीनं वर्णन केलेलं आहे. प्र परा वि आंग नि आधी आपी असे 21 उपसर्ग आहे. त्यापैकी नि हा उपसर्ग आहे. म्हणजे आधीपूर्वक, बलपूर्वक, आग्रहानं. प्रत्येक माणूस काय होत नाहीये? निश्चिंत होत नाही. पण संत काय होतात? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या संगतीचा परिणाम असा झाला, आम्ही काय झालो? निश्चिंत झालो. आम्हाला काहीच करायची गरज राहिली नाही. काम नाही झालो पायी रिकामा. माणसानं कधीतरी महाराज रिकामं व्हावं, कधीतरी व्हावं. आपण म्हणावं अहो कधी रिकामं होताल तुम्ही? म्हणे थांबा ना, एवढ्या तायडीचं एकदा. बापू म्हणलं एवढं झालं, 2 वर्षांनी मी तुमच्यासोबतच आहे. बघू आता येतात का? आता आहे ना आम्ही तवर. काय म्हणतात लोक? तायडीचं एवढं उरकलं ना महाराज, मी मोकळाच झालो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तायडीचं उरकल्यावर तुम्ही मोकळे होता का आणखी गुताता? ओ आला मुक्या काय होता बोला? पोरीचं लग्न झाल्यावर बाप मोकळा होतो का गुततो? काय मत आहे तुमचं? अहो जमलं की त्याला आहेर न्यावा लागतो. भावकीत निघालं की आणखी व्हायचं बाकी आहे. होतोय का रिकामा आपण? कदापि शक्य नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात मी काय झालो?
निश्चिंत झालो. एवढंच नाही, हे देवा ऐक ना, जे कधी मी पाहिलं नाही ते पाहायला मिळालं, जे कधी खाल्लं नाही ते मला खायला मिळालं. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिळे, वा वा. नाही देखिले ते मिळे, देखिले ते मिळे, नाही देखिले ते हो नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, हे भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे. नाही देखिले ते वा वा, खूप छान. महाराज म्हणतात, हे देवा तुझ्या संगतीमुळे काय झालं, मी जे नाही पाहिलं ते मला पाहायला मिळालं, जे मी नाही खाल्लं ते मला खायला मिळालं. कशामुळे, तर तुझ्या संगतीत आल्यामुळे. एवढंच नाही, हे देवा आमच्या घरी तर ताक आहे, इथे तर लोणी आहे. अभंगाचा भाव आहे, असार ताक म्हणजे संसार आहे आणि लोणी नाम भगवान आहे. लोणी चांगलं का ताक चांगलं? होय ओ वाला, लोणी चांगलं की ताक चांगलं? लोणी. मग लोणी इथं भेटतंय, ताक घरी भेटतंय, ते ताक आम्हाला नको, आम्हाला लोणी पाहिजे. म्हणून हे देवा तुझी संगत आम्ही करणार, तू काढून जरी दिलं तरी आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो, दवडिता नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमा. चला हार घालणार, चला. रखुमाये, विठोबा रखुमा, 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 माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, देवाने तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेमा काही काळा, ऐसे दे प्रेम काही काळ, ऐसे दे प्रेम काही काळ. स्वर स्वर स्वर.
आपण धावत्या वेगामध्ये थोडा अभंगाचा भाव पाहिला, कारण आज काला आहे ना. काला असल्या कारणानं भगवंताच्या लीला होणं अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काला घटणं अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनात काय घटावा? काला. बघा, काला करणं वेगळा, नीट लक्ष द्या बरं माझ्याकडे. काय? काला करणं वेगळा आणि जीवनामध्ये काला घटणं वेगळा. जीवनात करण्यापेक्षा घटणं महत्त्वाचं आहे. काय आहे? घटना अतिशय महत्त्वाचं आहे महाराज. बघा, सप्ताह त्रिदिनी असू द्या, नीट लक्ष द्या. 3 रात्रीचे कीर्तन होतात, चौथ्या दिवशी काय होतो? काला. सप्ताह अष्टदिनी असू द्या, 7 रात्रीचे कीर्तन होतात, 8व्या दिवशी काय होतो? काला. सप्ताह मासिक असू द्या, महिनाभर असू द्या, 1 महिन्याचा सप्ताह असू द्या, 29 रात्रीचे कीर्तन होतात, 30वा काय होतो? काला. सप्ताह चातुर्मासिक असू द्या, 4 महिने सप्ताह असू द्या, असतो ना 4 महिने सप्ताह, अनेक गावानं परंपरा आहे, 4 महिने कीर्तन चालतात अखंड. मग सप्ताह चातुर्मासिक असू द्या, सगळी कीर्तन रात्रीची होतील आणि सगळ्यात शेवटचं कीर्तन काला. सप्ताह वार्षिक असू द्या, 364 रात्रीचे कीर्तन होतील, 365व काल्याचंच कीर्तन होईल. म्हणे काल्याचंच कीर्तन का करायचं? नेमकं काय कारण आहे? काला म्हणजे काय? काला कशाला म्हणतात महाराज? कशाला म्हणतात काला? बघा, व्यवहारामध्ये, व्यावहारिक भाषेत आपण म्हणतो दाही आणि लाही, याचा काय आहे? काला. नक्की आहे, हा व्यावहारिक काला आहे. पण अलौकिक काला त्याला म्हणतात, हा जीव शिवस्वरूप होणं, याचं नाव काय आहे? काला. त्या काल्याचे आपण आज अधिकारी आहोत. 7 आपण रात्रीची कीर्तन ऐकलीत, नीट लक्ष द्या. काय? काला व्हायला अधिकारी लागतो, कुणालाही काला भेटत नाही. 7 आपण रात्रीची कीर्तन ऐकलेली आहात, आज आपण काल्याचे काय झालो? अधिकारी झालो. रात्रीची कीर्तन आपण ऐकली, आज आपल्याला पगार भेटणार आहे. पगार. पगार समजतो ना? आज आपल्याला काय भेटणार आहे? पगार. आज पगारीचा दिवस आहे, कारण आज देणार आहे. आज आपल्याला देणार आहे. कोण देतो? भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हे देवाचा प्रसाद करा रे भोजना, वाल कोण कोण, वाल कोण कोण अधिकारी ते. देवाचा प्रसाद करा रे भोजन, देवाला कोण वाल कोण कोण अधिकारी ते. टाळी झाल्या एकदा, टाळी. वा, सोपान महाराज. चालू द्या आता संध्याकाळपर्यंत. होय. वा, एवढ्यात एवढंच असतं. तुम्हाला नाही, त्यांना कळलं ते चांगलं. होय, घेऊ आपण जोपर्यंत चालते तोपर्यंत, आहे ना. हळूहळू लागलं कळालं तुम्हाला बी, आहे ना. एवढ्यात एवढंच असतं, जास्त नसतं. कोण मला वाढून देऊ? विठाला विठाला. चला, आज पगाराचा दिवस आहे. कोण देतो? महाराज. महाराजने प्रमाण दिलं. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. कोण देतोय आपल्याला प्रसाद? हा काला साक्षात जगाचा बाप देतोय महाराज. गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. अरे, या प्रसादाने काय होतं? तर आपल्या जीवनामधलं सगळं दुःख काय होतं? नाहीसं होत असतं. म्हणून देणारा कोण आहे? भगवान आहे. ते महत्वाचं आहे. म्हणून काला करणं महत्वाचं आहे. विडाला विडाला. आणि तो काला आपण इथे काय करत आहोत? काला घटवत आहोत. अतिशय महत्वाचा तो क्षण, तो दिवस आहे आज. स्वर्गीचे अमर इच्छिता ते लोका, देवा मृत्यू लोकी व्हावा. जन्म आम्हा
ते अपेक्षा करतात तिथे पण त्यांना सुद्धा हा दुर्लभ आहे. कवर काही काल्याचे तिथे काला नाही. काला कुठे आहे म्हणे या मृत्यू लोकातच काला आहे. म्हणून तर विशेष आहे. म्हणून तर काय करायचा काला करायचा. आणि त्याकरता काल्याचे कीर्तन. आणि काल्याच्या कीर्तनात काय करायच्या लीला करायच्या. एवढ्या लीला केल्या. एवढ्या लीला भगवंतानं केल्या. का केल्या कशा करता केल्या. भगवान अवतार घेतो कशा करता घेतो. भगवंताचा अवतार कशा करताय धर्म रक्षमाया अवतार घेसे. धर्म रक्षमाया अवतार घेसे. धर्म आपुला पाळीचे भक्तजना. आपुला पाळीचे भक्तजना. अंबरसीसाठी जन्म सोसिएले. अंबरसीसाठी जन्म सोसिएले. आपुला पाळीचे भक्तजना. आपुला पाळीचे भक्तजना. अंबरसीसाठी जन्म सोसिएले. अंबरसीसाठी जन्म सोसिएले. भगवान अवतार घेतो का धर्मरक्षावया अवतार घेशी. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान काय घेतो म्हणे अवतार घेतो. हे भगवंताच्या अवताराचं काय आहे कारण आहे. जब जब होय धर्म की हानी बाळै असुर अधम अभिमानी. आवाज आवाज. जब जब होय धर्म की हानी बाळै असुर अधम अभिमान. तब तब प्रभु धरि विविध शरीरा. तब तब प्रभु धरि विविध शरीर हरय कृपा निधि सज्जन पेन. जब जब होय धर्म के हान बाळै असुर अधम अभिमान. तब तब प्रभु धरि विविध शरीर हरय कृपा निधि सज्जन पेन. हरय कृपा निधि सज्जन पेन. हरय कृपा निधि सज्जन पेरा. काय करतो भगवान तेव्हा तेव्हा काय करतो अवतार घेतो म्हणे. केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा धर्माला काय होते हानी. धर्म कमी होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा भगवान काय घेतो म्हणे अवतार घेतो. मग तेव्हा असंच झालं. भगवान कंस काय केलं कंसानं अधिक धर्म कमी केला आणि पाप वाढवलं. धर्म कमी झाला पाप वाढायला लागलं. पृथ्वी माता भगवंताकडे जाते अवतार घ्या. भगवान म्हणतात ठीक आहे मी अवतार घेणार आहे काळजी करू नका. नुसतं कळालं घेतला नाही अजून. ऐका बरं अजून अवतार घेतला नाही घेणार आहे. नुसतं कळालं भगवान जन्माला येणार आहे. सगळ्यांना एवढा एवढा आनंद झाला महाराज. तयारी सुरू झाली ना. कारण मोठी माणसं येण्याच्या अगोदर तयारी केली जाते. आमदार साहेब जर गावात येणार असतील तुमचे आमदार साहेब ग्रामपंचायत किती सज्ज असतं. आले नाही अजून येणार आहे येणार आणि आले यातले फरक आहे. आले नाही येणार आहे. मग ग्रामपंचायतवाडी सज्ज असते. गाव स्वच्छ केलं जातं. ज्या रोडनं साहेब येणार आहे त्या तो रोड क्लीन केला जातो. स्टेज सजवलं जातं. हार आणल्या जातात. मंडप आणला जातो. सुंदर डेकोरेशन केलं जातं. साहेबाला हार कोणी घालायचा शाल कोणी घालायची पाणी कोणी द्यायचं व्यासपीठ कोणी चालायचं साहेबाविषयी काय बोलायचं गावात काय मागून घ्यायचं हे कोणी बोलायचं. हे सगळं 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 अगोदर काय होतं फिक्स केल्या जातं. का मोठी माणसं आहे. काय मोठी माणसं आहे. येण्याच्या अगोदर काय केल्या जातात तयाऱ्या केल्या जातात. मला सांगा कशाला म्हणता तो आमदार साहेब. मी नेहमी सांगत असतो गाव असे काही गावे ज्याच्या ताब्यात असतात त्याला काय म्हणतात बोला आमदार साहेब म्हणतात. असे काही तालुके ज्याच्या ताब्यात असतात त्याला खासदार साहेब म्हणतात. अशी काही जिल्हे ज्याच्या ताब्यात असतात त्याला मुख्यमंत्री म्हणतात. असे काही राज्य ज्याच्या ताब्यात असतात त्याला पंतप्रधान म्हणतात. संपलं. याच्या पुढं काय राष्ट्रपती. पण पंतप्रधान आले म्हणजे राष्ट्र आलंच एकच. मला म्हणायचंय काय पण ज्याच्या गाव ताब्यात नाही कीर्तन नीट ऐका. ज्याचा तालुका ताब्यात नाही ज्याच्या जिल्हा ताब्यात नाही ज्याच्या राज्य ताब्यात नाहीये ज्याच्या देश ताब्यात नाहीये अरे ज्याच्या जग ताब्यात आहे जग
म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. काय? ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही, झाडाच्या पानाला बी हलायचं असेल तर त्याची आज्ञा घ्यावी लागते. मग तो येणारे तयारी कशी असेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे. येणारे कळालं, भगवंताचं असं स्वागत देवानं करायला सुरुवात केली. आला नाही, येणारे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. टाळी. संदेशा आया है कन्हैया आएंगे. टाळी टाळी. कन्हैया आएंगे. संदेशा एक साथ. कन्हैया संदेशा आया है कन्हैया आएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. एक साथ. कन्हैया आज बहारे कहते हैं ओ, आज बहारे कहती है कान्हा आएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. हे संदेशा आया है कन्हैया आएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. कन्हैया आएंगे. कन्हैया आएंगे. कन्हैया आएंगे. आएंगे कन्हैया आएंगे. कन्हैया आला नाही बरं अजून, येणार आहे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. आज बहारे कहती है ओ, आज बहारे कहती है वो भूल न पाएंगे. संदेशा आया है कन्हैया आएंगे. येणार आहे. महाराज मोठा माणूस आहे, जगाचा बाप आहे, तो येणार आहे. प्रत्येक तिथी भगवंताकडे जाते, माझ्या तिथीत अवतार घ्या ना देवा, माझं नाव निघेल ना. मोठा माणूस आला की लहानली माणसं नावासाठी भुकेलेले असतात, त्याच्या मागं मागं पळतात. साहेब सेल्फी, साहेब कॅमेरा, साहेब हार, साहेब श्रीफळ. का? प्रत्येकाला मोठं व्हायचं पडतं महाराज, कारण तो मोठा माणूस आहे ना. नक्कीच आहे, ताकद आहे महाराज. सोपं आहे का मोठं होणं? एवढं सोपं असतं का? खूप पापड बेलावे लागतात तेव्हा मोठं होता येतं. एवढं जोक आहे का मोठं होणं? आपल्याला बायको माने ना घरात, बायको ती म्हणते हा गिळा, माहिती आहे. सगळ्याला कळालं यशोदेला काय झाला, म्हणे लाला झाला, कनवा झाला, अरे मुलगा झाला. एवढा 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 आनंद झाला. ही गवळण तिला सांगायला लागली, ती गवळण तिला सांगायला लागली. गोकुळच्या सुखाय अंत पारा नाही लेखाय. अंत पारा नाही लेखाय. गोकुळच्या 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 सुखा, गोकुळच्या 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 सुखा अंत पारा नाही लेखा. अंत पारा गवळण म्हणते गवळणी
झाला 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 झाला. क्या बात है. आहा हा. वाह. सलाम आहे प्रमाणाला, सलाम. असं पाहिजे महाराज. हा? कारण कीर्तनकाराचा हा प्राण आहे महाराज. ही सगळी पार्ट आहेत. कीर्तनकार यांच्याशिवाय अपूर्ण आहे. आमच्या महाराज मंडळीशिवाय कीर्तनकार हा अपूर्ण. हे त्याची पार्ट आहेत. ही पार्ट व्यवस्थित असेल तर कीर्तनकाराची बॉडी व्यवस्थित असेल, नाही तर मग विकलांग होईल, आधू होईल, आधू. खूप आनंद आहे. त्या गोकुळामध्ये यशोदेला मुलगा झाला. कळाल्याबरोबर ही गवळण तिला सांगायला लागली. ती गवळण तिला सांगायला लागली, यशोदे ऐक ना. ही गवळण तिला सांगते, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ही तिच्या पुढे धावली, ती तिच्या पुढे धावते आणि एकमेकीला काय वाटतात म्हणे सुंठवडा. आनंदाचं प्रतीक आहे. सुंदर एकमेकीला आनंद भरवतात, आनंद देतात. एवढा आनंद आहे महाराज. त्या गोकुळात एवढा आनंद झाला म्हणे 6 महिने तो आनंद चालला, असं भागवत सांगतंय. किती महिने? 6 महिने. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आवाज. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल. आनंद भयो जय कन्हैया लाल. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल. हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. कौरन को हाथी घोड़ा बूढ़न को लापसी. हे वर्णन आहे महाराज. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. एवढा आनंद झाला महाराज त्यांना. एवढा आनंद झाला. काही स्त्रियांनी भगवंताचा जन्म झाला म्हणून हातावरती मेहंदी काढली. तुम्ही मेहंदी काढता की नाही हातावर मेहंदी? पुरुष कमी काढतात, महिला अधिक काढतात. काढतात की नाही? हातावर मेहंदी काढली पाहिजे महाराज. आनंदाचं प्रतीक आहे. काढता की नाही तुम्ही? पण आता जरा जास्तच काढतात. हात इथं आणि मेहंदी इथं. आता हे काय समीकरण आहे काय माहिती? हात कुठे आहे? हा तळवा आहे ना. मेहंदी काढण्याचं ठिकाण काय आहे? तळवा. या तळव्यावर काय काढली पाहिजे? मेहंदी. पण इथं कमी काढतात आणि इथं दाट काढतात त्या. का बरं? लोकाला दिसावं म्हणून का? हे आता फॅशन निघालं. पहिलं असं नव्हतं. पहिली मेहंदी काढण्याची प्रथा सांगू का तुम्हाला? इतकी गोड होती, एवढी गोड होती गड्या, एवढी गोड होती. एवढी गोड अशी प्रथा होती. एक 10-5 वर्ष, आपण 20 वर्षाच्या पूर्वीचा काळ पाहिला. एक गणपत छाप नावाची पुडी भेटायची मेहंदीची. काय नाव तिचं? गणपती छाप. ती पुडी 10 रुपयाला असायची. केवढ्याला? 10 रुपयाला पुढे असायची. ती पुढे आपण घरी आणली, एका वाटीमध्ये टाकली. पूर्ण ती अशी वाटीत टाकायची. पूर्ण मेहंदी वाटीत टाकली की पाणी टाकायचं. पाणी टाकून झालं, एक तुराटीची काडी आणायची. ती तुराटीची काडीनं तिला असं हलवायचं. त्या मेहंदीला हलवलं की त्या तुराटीच्या काडीनं हिनं तिला लावायचं, तिनं हिला लावायचं. झाली मेहंदी लावणं. किती छान होतं महाराज. काही टेन्शन होतं का? काहीच नव्हतं गड्या. सगळं घर ते मेहंदी लावायचं. काय? सगळं घर, अख्खं घर ती मेहंदी लावायचं. तरी मेहंदी उरायची. किती आवक होती त्या मेहंदीला. आता कसं आहे? ओ आला म्हणे आता पुढी नाही राहिली महाराज. मग आता काय आले? कोण 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 कुठे गेले कोण? बरं, कोण तर आहेच आहे.
पुढचं आहे का आता ते कोण लावायला सुद्धा कोण 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 लावायला कोण म्हणे ब्युटी पार्लर ती येते मग डिस्को मला पान पान फुलवाहा हा ती उगतच केस पुढं आणती पुढं आले की पुन्हा मागं टाकी ती त्याचेच 15,000 घेते ती आणि ती कोणाचंच ऐकत नाही नवरीचा बाप याला 1 तास थांबा वेळ आहे अजून कोण म्हणतं ब्युटी पार्लर इथं नाही ना कोणी नाही तर अवघड व्हायचं माझं बरं असले बी तर काय करीन झालंय आता माझं बी माझं तरी काय राहिलं कोण म्हणलं मेन विडाला विडाला विठाला काय किती सुंदर अशी पद्धत होती महाराज मेहंदी लावायची खूप सुंदर होती व संतांनी वर्णन केलं महाराज त्यांनी सुद्धा मेहंदी लावली प्रत्येक स्त्रियांनी त्या गोपीनं काय लावली हातावर मेहंदी काढली कशी काढतात त्या मेहंदी संत वर्णन करतात म्हणून बोलतोय मी नीट ऐका काय म्हणता संत ऐका आवाज येत मैंने मेहंदी रचाए रे कृष्ण नाम के मैंने मेहंदिया सजाए रे कृष्ण नाम के ताली ताली रे कृष्ण नाम मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम मैंने मेहंदी रचाए रे कृष्ण नाम की मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की मैंने ताली ताली वाजा रे कृष्ण नाम मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम मेरे होठों पे कृष्ण 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 मेरे नयनों में 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 कृष्ण मैंने माला माला मैंने माला मैंने पहनाई रे कृष्ण नाम की मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की कृष्ण नाम की कृष्ण नाम वाह वाह खूप छान दादा वाह मेरे होठों पे कृष्णा मेरे होठों पे कृष्णा मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम की मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की हे वर्णन आहे महाराज असो जास्त लांबेल आता लवकर पुढं येतो मी है ना कारण तुम्ही सकाळपासून काही खाल्ल्यालं तुम्ही म्हणता 7 दिवस बोलला हो तरी याला दमच निघाना बोलायचा परत तुम्ही असं म्हणायचं वरून त्याच्या अगोदर बरे आपलं टायमात झालेलं आहे ना ऐक नाही जास्त नाही आणखी 1 तास चालतं टाइम झाला नाही अजून नाही कधी होतो तुमचा टाइम ते म्हणते तिकडे गेल्यावर विडाला 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 असा आनंद आहे एवढा आनंद आहे भगवान त्या ठिकाणी आता हळूहळू वाढायला लागला बरं का भगवान वाढायला लागला वाढता वाढता भगवान आता रांगायला लागला कसा रांगतो तो भगवान तळवे तळहात तळहात टेकिता तळवे तळहात टेकिता डावे गुडघ्याने रांगत
भगवान रांगतोय. कसा रांगतो महाराज, काय वर्णन केलं. तळवे तळ हात टेकीत. भगवान काय करतो, तळवा जमिनीवर ठेवतो. नीट लक्ष द्या. तळवा कुठे असतो भगवंताचा, एक तळवा जमिनीवर, एक गुडघा जमिनीवर, एक तळवा वर आणि दुसरा गुडघा वर. अशी पोज असते ती. कशाची, पोराच्या रांगण्याची. इतकी जबरदस्त पोज असते महाराज. पोरगं रांगलं पाहिजे बरं, तेव्हा पोरगं सशक्त बनत असतं. जर पोरगं रांगलं नाही, नीट ऐका, पोरगं जर रांगलं नाही तर त्याचं एखादं पार्ट काय राहतं, डॅमेज, ते काम करत नाही. लोक म्हणतायत याला ना महाराज जास्त जमत नाही, जास्त काम केलं नाही याचे गुडघे दुखते. पोरगं लहानपणी रांगलं पाहिजे. आता आजकाल असे महाराज काही पोरं रांगतही नाही. लय अवघडे जमाना आता. हं? ते बसत आणि तसंच चलत. पोरगं रांगलं पाहिजे. असो, भगवान रांगायला लागला. रांगता रांगता आता घड्याळीचा काटा पुढं चालला. भगवान बोलायला लागला. असं बोलायला लागला, कहने लागे मोहन मैया मैया, कहने लागे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन जय हो. मैया मैया, कहने लागे मोहन मैया मैया. सूरदासजींचा भाव आहे. सूरदासजी संत और सूरदासजी संत कहते हैं, सुनो आज कन्हैया बोले. थोड़ा थोड़ा बोलने लगा है. क्या बोलता है कन्हैया, तो सुनो. सूरदास जी कहते हैं, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. पितानंद बाबा सो बाबा रे बाबा, आनंद बाबा सो बाबा रे बाबा, पितानंद बाबा सो बाबा रे बाबा, आनंद बाबा सो बाबा रे बाबा. और हाल धरे सो भैया, आलहर धरे सो भैया भैया भैया. कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया 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 मैया. भगवान बोलायला लागला. पितानंद बाबा को बाबा रे बाबा, औलहर धरे सो भैया, औलहर धरे सो भैया भैया भैया. कहने लगे मोहन मैया मैया. भगवान हळूहळू बोलायला लागला. बोलता बोलता आता भगवान खोड्या करू लागला. अशा खोड्या केल्या महाराज. ह्या घरी जायचा, त्या घरी जायचा आणि गवळणीचे गाऱ्याने घेऊन यायचा. असतात असे काही गावात पोरं माझ्यासारखे, टुकार, डांबरट, वाचरट. अख्खं गाव बेजार असतं त्या पोरापायी. सोन्यानं अख्ख्या गावाला बेजार केलं. पण सोन्याची माय म्हणते माझा सोन्या म्हणजे सोन्याच आहे. हा, तिचं नाव आई आहे. कोणत्याही आपल्या पोराचे माझा पोरगा खोडसळे म्हणेल आणि जी म्हणेल ती आई आहे का मग? तसं त्या कृष्णाचं झालं महाराज. कृष्णानं सगळ्याला बेजार केलं, सगळ्याला केलं महाराज. कोठवरी सोसू धिंगाणा. ती यशोदा, त्या यशोदेला त्या गवळणी सांगायला लागल्या, ए यशोदे, गवळण सांगते गाऱ्हाणी, रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तूप लोणी, फोडिले अवघी विरजणी, हा गे बाई कोणासी आवरेना, यशोदे बाळ तुझा तान्हा, कोठवरे सोसू धिंगाणा. यशोदे, अरे तुझ्या पोराला जरा आवर. एखादी त्यानं जर खोडी केली असती तर मी सहनही केली असती. अरे रोजच धिंगाणा चालला, कुठपर्यंत सहन करायचा सांग ना यशोदे. गोकुळी राहावे यशोदे
तुझ्या पोराला जरा आवर, आम्ही गोकुळात राहावं की गोकुळ सोडून जावं. यशोदा म्हणते काय केलं माझ्या पोरानं? माझ्या पोरानं काय केलं? एखादी तरी खोडी सांग ना म्हणे. केलं काय? काय खोडी काय केली? ती म्हणते का ग यशोदे, काय म्हणून सांगायचे तुझ्या पोराची खोडी? अरे एवढ्या खोड्या करतं ते, एवढ्या खोड्या करतं, एवढ्या खोड्या करतं. त्यानं एवढ्या खोड्या केल्या म्हणे, एक एक गवळण पुढं सरसावली आणि आपापली खोडी सांगायला लागली. ए गवळण म्हणती तुझं पोरगं तले आघावे म्हणे. तुला कसं माहिती? अगं म्हणे काय झालं, तुझ्या पोरानं शेजाऱ्याची खोडी केली आणि मी त्याला सहज चालता चालता म्हटले, हे तुला काही पटतंय का? तुला काय घरी नाही का खायला? लोकांचं चोरून का खातो? माझ्या घरी येऊन दाखव बरं. तुला दाखवतेच म्हणे, आपल्याला आवडत नाही असं हे. मी गेले न त्याला बोलून, त्यानं धरलं ध्यानात. मला काय माहिती एवढं पक्क येते ध्यानाला. त्यानं ध्यानात धरलं म्हणे, आलं ना माझ्या घरी. बरं आलं तर आलं, आम्ही सगळे झोपलेलो होतो, कडी लावलेली, पडदे बंद होते, खिडक्या बंद होत्या, आम्ही गाढ झोपलेलो होतो. कसं आलं, कुठून आलं, केव्हा आलं, कधी आलं काही कळालंच नाही. बरं आलं डायरेक्ट मथनीकडे गेलं. दही दूध तूप लोणी भरपूर होतं. त्यानं सगळं खाल्लं. आता सगळं खाल्ल्यावर निघून जावं ना त्यानं. ते निघून नाही गेलं म्हणे. मग ते आम्हाला पाय लागलं घरात, ह्या कुठे असा कोणता चोर आहे म्हणे, कोणता चोर आहे असा? आम्हाला पाय लागलो. मी त्याला सापडेना. त्यानं माझ्या सुनाला पाहिलं म्हणे. सुनाला पाहिलं, भरपूर दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाल्ल्यावर एक दह्याचं गाडगं होतं, त्या दह्याच्या गाडग्यात हात घातला, दह्याचं बोट घेतलं आणि सुनाच्या गालाला लावलं, निघून गेलं. सकाळ झाली, तांबडं फुटलं. मी मथनीकडे गेले, दही दूध तूप लोणी पावं तिकडे गेले. डेरा असा जोरात उचलण्याचा प्रयत्न केला, तो डेरा असा सहज उचलला. म्हणलं अरे आत्ता होतं काय झालं, आत्ता होतं काय झालं? दही होतं, तूप होतं, लोणी होतं, माखन मिश्री होती. आत्ता होतं काय झालं, आत्ता होते काय झालं? इकडं पाहते तिकडं पाहते, परेशान झाले. दान 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 पायाचा आवाज फरशीवर यायला लागला. इकडं पाहते तिकडं पाहते, कुठंच दिसेना. अरे रात्री तर घातलं, सकाळी विरजन करीन म्हणे, तूप करीन लोणी करीन, मथुरेच्या बाजारा विकायला नेईन. कुठं गेलं कुठं गेलं, आत्ता होतं कुठं गेलं, आत्ता होतं कुठं गेलं पाहत होते. राग आला मला आणि झोपेत पाहता पाहता माझी सून मला दिसली. मी तिला थोडं जरा पाहिलं आणि आणखी जवळ गेले, पाहिलं तर तिच्या गालाला एक दह्याचं बोट लागलं. असा राग आला मला. अरे सगळं खाते, लपून ठेवते आणि झोपायचं नाटक करते. मी त्या सोनीला उठवलं, उठ ए पोरी उठ. ती खडबडून जागी झाली. आत्या काय म्हणता, काय म्हणता म्हणे? सगळं खाते, झोपायचं नाटक करते. ती म्हणते काय खाते काय झोपते, मला काही कळे ना तुम्ही काय म्हणता ते. असं नाटक करते. हाताला धर, चल आरशाकडं, चल 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 म्हणे आरशासमोर. हाताला आरशासमोर नेलं. तू खाल्लं नाही? अहो त्या काय खाल्लं? अरे सगळं तू खाल्लं म्हणे आणि खाल्लं नाही म्हणते. ती म्हणते आता मी खाल्लंच नाही. तू खाल्लं नाही, मग तुझ्या गालाला दह्याचं बोट कोणी लावलं? ती म्हणते हे तर मला माहिती. काय नाटक करते म्हणे. महाराज सून म्हणते मी खाल्लं नाही. आता एवढी मला बोललीच कशी? कारण ती कलयुगातली सून होती. ती कशाचं ऐकून घेते सासूचं? राग आला दिला. दुसऱ्या दिवशी ती म्हणते बघूच आता खातंय कोण आणि आळ माझ्यावर कसा येतो. दुसऱ्या दिवशी सून झोपानाच. या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर. सून परत तो पोरगा आलं म्हणे. मध्यरात्री आलं, तिला एक डोळा लागला आणि तुझं पोरगा आलं. त्यानं भरपूर पुन्हा खाल्लं आणि जाताना सासूच्याच गालाला दह्याचं बोट लावलं, निघून गेलं. आता सुनेला तेवढंच पाहिजे होतं. एक डोळा लागला, अरे झोपले म्हणे. खडकरून पुन्हा उठली आणि उठली की ती पहिली मथनीकडे गेली नाही, ती पहिली सासूकडे गेली. पाहिलं तर सासूच्या गालाला दह्याचं बोट दिसलं. ते म्हणत्या हो आत्या उठा. ती आत्या म्हणते हे पोरी तुझी हिंमत मला तुम्हालाच म्हणे उठा. हे पोरी अरे का तुम्ही खाता? मी नाही खाल्लं म्हणे. चला आरशासमोर. आरशासमोर नेलं. तुम्ही खाल्ला नाही म्हणे. मी नाही खाल्लं. मग तुम्ही खाल्लंच नाही, तुमच्या गालाला दह्याचं बोट कोणी लावलं? सासू म्हणते मी तर खाल्लं नाही, बोट कोणी लावलं? म्हणे असं तुझं पोरगं काय आहे, खोडसळ आहे. त्याला जरा काय कर, आवर आवरी 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 आपोला कान्हा नासियेला आमुच्या सुना नासियेला आमुच्या सुना नासियेला आमुच्या सुना आवरी आवरी आपुला गाना आवरी आवरी आपुला गाना नासियेला आमुच्या सुना नासियेला आमुच्या सुना नासियेला आमुच्या सुना ए अजून लाज नाही तुझ्या मनात
दासी गेला आमचा सुना, आमचा सुना, आमचा सुना. यशोदे तुझ्या पोराला जरा आवर. काय करतय पोरग? नाशिएल्या आमोच्या सोना. तुझं पोरग काय करताय? आमच्या घरामध्ये भांडणं लावतंय, म्हणून त्याला काय कर, जरा आवर. यशोदा उलट त्यांनाच बोलते. कुणाला? ज्या गवळणी गाराने सांगायला आल्या त्यांनाच. उलट म्हणते 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ, काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी, काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. ए गवळण, तुम्ही खावणे लोण्याचा घोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. ती यशोदा म्हणते तुम्हीच आळ घेता, माझं पोरग नाही खात, तुम्ही खाता आणि आळ माझ्या पोरावर घेता. भगवान म्हणतात मी एवढ्या खोड्या करतो, एवढ्या खोड्या करतो, तरी बी यशोदेला असं वाटतं मी जसा शांती ब्रह्मच आहे. मग आईला झटका दाखवावा लागतो म्हणे. आता आपण कसे आहेत तर एका दिवशी घड्याळीचा काढा पुढं जातो. भगवंतानं घरीच खोडी केली. यशोदेला कळालं. यशोदा म्हणते अरे कृष्णा तू असा आहे. आणि त्या गवळीने सांगत होत्या ते म्हणे आई ते एकदम 100% खरं आहे. आणि मी त्यांना बोलले ते सगळं खोटं आहे. अरे मग तुला तर घरी ठेवायच्या लायकीचा नाही आहे, तू घरी ठेवायच्या लायकीचा नाही म्हणे आता. कारण पोरग जर परेशान करायला लागलं बरं का ओ वाला, पोरग जर परेशान करायला लागलं त्याला कुठे टाकता तुम्ही? कुठं? जाऊ द्या म्हणे शिक्षकाकडं, आपल्या डोक्याचा ताण जाईल. आणि कोणाला जाईल बघून घे शिक्षकांन ते. मग आताची शाळा वेगळी, तेव्हाची वेगळी होती. आता जरा वेगळी. LKG, UKG, ज्युनियर KG, मग सिनियर KG आणि मग पहिली. बघा केवढं झालं ते. तेव्हाची शाळा काय होती? गाया चारवण्याची शाळा होती. भगवान गायाच्या मागे जातात महाराज. भगवान छोटा आहे, भगवंताला गाया सुद्धा छोट्या. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीचा में मेरो मदन गोपाल, बीचा में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. भगवान छोटा, भगवंताला गाया सुद्धा छोट्या छोट्या दिल्या. भगवान वनात जातात. वनात गेल्यावर महाराज तिथं सुद्धा भगवंताची खेळ काही कमी झाली नाही बरं. तिथं सुद्धा भगवान अनेक अनेक खेळ खेळला महाराज. खेळ मांडीला लगोरी, हो खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी,
आवाज द्या ना, आवाज आवाज. राम. भगवान म्हणतात झाली आता वेळ म्हणती अनाशिदोऱ्या. महाराज झालं आपलं कीर्तन है ना. किती जरी बोललं तर शेवटी थांबावं लागत असतं है ना. त्यामुळं थांबणं योग्य आहे, कारण ऊन खूप पडतं आहे. पुढं सगळ्यांना प्रसाद वितरित करायचा आहे ना. कमिटीला भरपूर कामं आहे, खूप मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांची जेवणं झाली पाहिजे. असो, या ठिकाणी मी थांबणार आहे, वेळ घेत नाही आपला. पण जाता जाता एक संदेश देईल महाराज. झालं कीर्तन. आज आपण इथं सुंदर काला या ठिकाणी केला. काल्याच्या कीर्तनाकरता ही सुंदर अशी दिग्गज मंडळी, एकाच एक अशी ही मंडळी आहेत महाराज. सुंदर आहे. हे पूर्ण कीर्तन शूट होतं आहे बरं आजचं. हे टोटल कीर्तन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता सगळ्यांकडे मोबाईल आहे म्हणून चॅनलचा तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे मोबाईल असतील, ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. या चॅनलचा जो करता धरता आहे आमचा मंगेश दादा आहे. अतिशय सुंदर असे थंबनेल, अतिशय सुंदर व्हिडिओ तो बनवतो, अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्या कलेला आपण दाद दिली पाहिजे. महाराज वाईट गोष्टी तर आपण नेहमी काय करतो, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून चॅनलचं नाव आहे स्वर भागवत असं चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे कीर्तन पूर्ण तुम्हाला ऐकायला मिळेल जशास तसं, अतिशय सुंदर म्हणून झालेलं कीर्तन आहे. या ठिकाणी मी थांबणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. थोडीशी सूचना अशी आहे महाराज की आज या कीर्तनाकरता केवढी मोठी लोक आहात, आपण सगळेजण आहात. म्हणून काल्याचा अभंग होईल. आता काण्याचा अभंग झाला, आरती होईल आणि पुढं कमिटी काय असेल ते सूचना देतील. पण मी एक सूचना अशी देतो, या ठिकाणी महाराज हा उत्सव आहे एवढा छान. मी नंतर बोलणार नाही, आताच बोलतो आहे, नंतर मी बोलणार नाही आहे. म्हणून इतका सुंदर सुंदर असा उत्सव आहे महाराज. नजर लागेल खरंच गड्या असा उत्सव तुम्ही या ठिकाणी खरंच घडवला. एकदा तुम्ही टाळ्या वाजा गड्या तुमच्यासाठी. वा, खोटं सांगत नाही. नारदाच्या गादीवरून मी जेव्हा इथं आलो ना, तुम्ही म्हणताल मग आतापर्यंत सगळं खोटंच झालं का? असंही काही नाही आहे. पण बोलण्याचा भाव असा आहे, इथं जेव्हा मी उभा राहिला सरपंच मला असं वाटलं मी आता आज बोलेल का नाही, कारण आवाजच एवढा बसलेला होता. सुरुवातीला मी विना घेतला आणि रामकृष्ण हरी सुरू केलं. सोपान महाराज माझ्याकडे पाहून हसले. ते म्हणले झालं कीर्तन महाराज आता. पण तुमच्या प्रेमानं, तुमच्या प्रतिसादानं सज्जनांनो पुन्हा मला असं नाविन्य मिळालं, अशी ऊर्जा मिळाली की मी आवाजाचा काहीच विचार केला नाही आणि मला तो भगवंतानं करूसुद्धा दिला नाही. म्हणून एवढी कार्यक्रमाची व्यस्तता असताना अतिशय कमी वेळात आपण एवढं सुंदर नियोजन केलं महाराज, एवढं सुंदर केलं. एकदा तरुण शिव मावळा ग्रुपसाठी एकदा टाळ्या वाजा गड्या. वा, खूप छान. या पोरांनी सुंदर असं नियोजन केलं महाराज. ज्या सप्ताहामध्ये पोराची एंट्री असते तो सप्ताह राहत नाही, तो गावाचा उत्सव होऊन जातो महाराज. म्हणून तुम्हाला सुद्धा एक सूचना आहे कळकळीची बरं का, तरुण मित्रमंडळ महाराज, जे व्यसन करत असतील बरं का, कृपया व्यसन करू नका. तुम्ही आता इकडे एंट्री केली ना, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, नक्कीच असतो महाराज. पूर्ण गाव तुमच्यावर खुश आहे. मी पाहिलं गावांचं. मला बरेच लोक म्हटले, नाव नाही घेणार, म्हणे महाराज एवढा छान कार्यक्रम पोराने घडून आणला. त्यांना एकच सांगा की तुम्ही आणखी चांगले तर आहात, पण आणखी कशा पद्धतीने तुम्हाला चांगलं जगता येईल. ज्यांना माळा नसतील त्यांनी माळा घाला महाराज. बरोबर आहे ना. आबा एखादं काम करायचं तर पूर्ण उतरायचं त्याच्यात, नाही तर मग लांब व्हायचं. नाही, खरं आहे ना. कारण महाराज एवढा मोठा सप्ताह, अरे किती 64 वर्ष आहे ना, 64 वर्षाची धुरा ही अख्ख्या गावाने तुमच्यावर दिली. लहान गोष्ट नाही तुमच्यासाठी. पूर्ण गावाचा कल तुमच्याकडे आहे सध्या. पूर्ण गाव तुमच्यावर फिदा आहे, फिदा. फक्त तुम्हाला नजर लागेल असं तुम्ही करू नका. एवढी तुमच्या मित्राची तुम्हाला कीर्तनकार म्हणून सोडा, कथाकार म्हणून सोडा, या मित्राच्या नात्यानं तुम्हाला मी काय करतो, एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो. येणारा सप्ताह इतका आगळा वेगळा होईल, अख्खं गाव तुमच्या मागं राहील, नक्की राहील महाराज. फक्त विनंती एक आहे की तुम्ही चांगले आहात, आणखी चांगले व्हा. आपला रस्ता सोडू नका. ज्यांना माळा नसतील त्यांनी माळा घाला. ज्यांना व्यसन असेल त्यांनी काय करा, व्यसन सोडा, व्यसन कमी करा. ही सूचना या ठिकाणी देतो. कारण आपल्या सगळ्यांचं दैवत कोण आहे?
एक शेवट तुमच्यासाठी मी 2 मिनिटं आम्ही गातो आणि थांबतो. एकच 2च मिनिट. ज्या राजांच्या समोर आपण काय केली, 7 दिवस काय केली, कथा केली, ते राजे आपलं काय आहे, दैवत आहे महाराज, दैवत. दैवत छत्रपती रे आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती रे आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती रे आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती रे आमचं दैवत छत्रपती राजा अधिपती, राजा अधिपती, दैवत छत्रपती.